स्वप्ना अप्रतिम मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। सी फूड पॉपलेट फ्रायची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। 2 पॉपलेट मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले। आता याला मॅरिनेशनसाठी लागणारे यासाठी मी घेतलाय चिंचेचा कोळ। चिंच रात्रभर मी पाण्यात भिजवून ठेवली होती। 1 चमचा चिंचेचा कोळ घेतलेला आहे। लिंबाचा रस सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा कोकमही घालू शकता। या तिन्हीपैकी एकच कोणते तरी घालायचं आहे, चिंच, लिंबू किंवा कोकमचा रस। 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे। पाव चमचा हळद घालायची आहे। 1 चमचा मिरची पावडर, लाल मिरची पावडर घेतलेली आहे। 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि चवीपुरते मीठ। चिंचेचा कोळही मी यात घालून घेतलाय आणि आता हा सर्व मसाला फिशला सगळ्या बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। पॉपलेट मॅरिनेट करून तयार आहेत। आता मी याला 1 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे। फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर सर्व मसाल्यांची चव आतपर्यंत उतरते, त्यामुळे फिश नक्की फ्रीजरला ठेवायचे। 1 तास झालेला आहे आणि आता पॉपलेट मी फ्रीजरमधून काढून घेतले। सर्व मसाले व्यवस्थित आत मुरले गेलेले। 10 मिनिटं वरती राहू द्यायचे। फिश थोडे नॉर्मल टेम्परेचर येईपर्यंत याला राहू द्यायचे। 10 मिनिटांनंतर फिश आता नॉर्मल टेम्परेचरमध्ये आलेले आहेत। आता मी गॅसवर ठेवलेले एक पॅनमध्ये थोडे तेल घातलेले। पॉपलेट कुरकुरीत होण्यासाठी मी इथे 2 चमचा रवा घेतलाय आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचे। कॉर्नफ्लॉवर आणि रवा मिक्स करून घेतलाय आणि आता पॉपलेट मी याच्यामध्ये पूर्ण सर्व बाजूने याला रवा आणि कॉर्नफ्लॉवर लावून घेणार आहे। सर्व बाजूने रवा छान लागलेला आहे। आता मी याला पॅनमध्ये टाकते। पॅन आधी मी फुल फ्लेमवर चांगला तापून घेतला होता। आता पॉपलेट यात टाकल्यावर मी गॅसची फ्लेम मीडियम केली आहे। 5 मिनिटं छान फ्राय होऊ द्यायचे। पॉपलेट तंदूर कसे बनवायचे याची रेसिपी मी तुमच्यासोबत लवकर शेअर करणार आहे। यासाठी तुम्ही अप्रतिम मेजवानीचे व्हिडिओ नक्की बघा। बेल आयकॉन नक्की प्रेस करा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पॉपलेट आता मी उलटून घेतलेत आणि एका बाजूने छान फ्राय झालेले आहेत। आता दुसऱ्या बाजूने मी याला फ्राय करून घेते। फ्राय होऊन तयार आहे। आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते।